नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शौर्य आणि ऊर्जा या दोघांचीही लग्नानंतरची पूजा आहे. घरामध्ये खूप छान असं वातावरण आहे. सगळं घरातलं वातावरण खूप सुंदर आहे. पण त्याच वेळी हर्षवर्धन येऊन त्यामध्ये मिठाचा खडा टाकत आहे. पण हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोलतोय त्या हर्षवर्धनला शौर्य आणि ऊर्जा या दोघांनीही सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि स्वाभिमान जपलेला आहे. त्याचबरोबर दोघांचं नातं किती खरं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दळवी काकू आलेले असतात, त्याचबरोबर चाळीतल्या सगळ्या बायका जमलेल्या असतात आणि मग दळवी काकू म्हणत असतात की अगं ऊर्जा, खरंच तुझ्या चेहऱ्यावर ना तेज आले. ते लग्नानंतरचं जे तेज आहे ना ते वेगळंच असतं आणि ते स्पष्ट दिसतंही. त्याचबरोबर इकडे आता पूजा आहे आणि मग शौर्य कुठे आहे? काही बायका म्हणत असतात की अहो लग्न झालंय, पण आता ऊर्जाचं लग्न झालेलं असलं तरी पूजा त्या घरी केली पाहिजे, तर इथं कशी? तेव्हा दळवी काकू म्हणतात अगं लग्न झालंय ना, मग शौर्य इथं राहतो तर पूजा पण इथंच होणार आहे. आता हे सगळं ऐकून दळवी काकूंचं बोलणं इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा हे सगळं बोलणं चालू आहे आणि नेमकं त्याच वेळेस दळवी काकू एवढं सगळ्यांना समजून सांगत असतात आणि मग चला आता मुहूर्त चुकायला नको, गुरुजी येतील इतक्यात, चला पूजेची तयारी झाली ना, पूजेला सुरुवात करूया असं आवर्जून दळवी काकू सांगत असतात. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे हर्षवर्धन येतो आणि थांबा असा आवाज देतो. सगळेजण पाहू लागतात कोण आलंय म्हणून पाहत असतात, तर खरं तर आता शौर्याचे वडील आलेले असतात आणि त्याला पाहून खरं तर ऊर्जालाही धक्का बसलेला असतो आणि बाकी सगळ्यांनाही धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. अचानक आता असा व्यक्ती आलेला आहे ज्याने थांबा म्हटलेला आहे, नक्की काय प्रॉब्लेम तर येणार नाहीये ना असं वाटत असतं. तेव्हा शौर्य त्याच्या डॅडकडे पाहतो. त्याचे डॅड घरी आलेले पाहून खरं तर शौर्याला सुद्धा आनंद झालेला असतो. पण शौर्याला कुठं माहितीये की नक्की पुढे काय होणार आहे, काय गोंधळ घातला जाणार आहे, हर्षवर्धन काय करणार आहे, या कुठल्याच गोष्टीची कल्पना शौर्याला सुद्धा नसते. आता हर्षवर्धन आलेला पाहून शौर्य खुश होतो. शौर्य म्हणत असतो डॅड तुम्ही आलात, खरंच म्हणजे मला ना विश्वासच बसत नव्हता असं म्हणत आता शौर्य सांगत असतो. त्याच्या मनात जे काही चालू आहे ते हर्षवर्धनला बोलून सुद्धा दाखवत असतो. आणि त्याचबरोबर इकडे हर्षवर्धन शौर्याकडे पाहतो, शौर्य हर्षवर्धनकडे पाहतो. त्याला छान वाटत असतं कारण आपले डॅड आपल्याला ऍक्सेप्ट करणार हे कुठंतरी मनापासून त्याला वाटत होतं. आणि म्हणूनच शौर्य आता म्हणत असतो की डॅड तुम्ही खरंच, मला खात्री होती, म्हणजे माझ्या मनातला विश्वास खरा ठरला, तुम्ही आलात. आणि इकडे हर्षवर्धन मात्र तिथे आल्यानंतर ऊर्जाच्या बाबांचा फोटो भिंतीवरती असतो आणि त्या फोटोकडे पाहत असतो. आता हर्षवर्धन शौर्यला म्हणतो की शौर्य मी तुला घेऊन जायला आलोय. शौर्य खुश होतो, शौर्याचा हात धरलेला असतो. शौर्य चल मी तुला घेऊन जायला आलोय. आता शौर्याला असं वाटतं की मला घेऊन जायला आलेत म्हणजे ऊर्जालाही घेऊन जाणारच आहेत असं म्हणत आता शौर्य आणि त्याचबरोबर हर्षवर्धन दोघंही बोलत असतात. सगळेजण पाहत असतात म्हणजे एका दिवसातच ऊर्जाची पाठवणी होणार आहे. ऊर्जाचे सासरे स्वतः तिला न्यायला आलेले आहेत असं इकडे वाटत असतं. पण पूर्वाला कुठेतरी मनात वाटत असते की नाही काहीतरी गोंधळ असणार आहे. हर्षवर्धन जहागीरदार एवढ्या सहजासहजी ही गोष्ट ऍक्सेप्ट करणार नाही हे मात्र पूर्वाच्याही लक्षात आलेलं असतं. शौर्य म्हणतो डॅड मला खरंच खात्री होती आणि फायनली तुम्ही आलात, मला ना खरंच खूप बरं वाटलं असं म्हणत आता इकडे हर्षवर्धनला शौर्य सांगत असतो. आणि त्याचबरोबर शौर्य लगेचच मिठी मारतो आणि त्याचे डॅड आलेले आहेत हा जो आनंद आहे तो त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. त्याला छान वाटत असतं की डॅड तुम्ही आलात म्हणत त्याने हर्षवर्धनला मिठी मारलेली असते. त्याचा विश्वास खरा ठरलेला असतो. आज त्याला वाटत होतं की त्याचे डॅड त्याला यावे आणि ते घेऊन जातील असं त्याचं मनात वाटत होतं आणि ते खरं झालेलं असतं. या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन म्हणतो की हो मी तुला घेऊन जायला आलोय, मी तुला ऍक्सेप्ट केलंय, पण मी तुझं लग्न ऍक्सेप्ट केलेलं नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता शौर्य त्याला धक्काच बसतो. शौर्य म्हणतो काय? हर्षवर्धन म्हणतो की हो मी तुला घेऊन जायला आलोय, ह्या ऊर्जा शिंदेला नाही असं म्हणत ऊर्जाकडे एक कटाक्ष टाकतो. ऊर्जाही हर्षवर्धनकडे पाहत असते. तेव्हा शौर्य म्हणतो की डॅड तुम्ही चुकताय. कसं आहे माहितीये का, मी ठरवलंय माझं लग्न झालंय तिच्याशी. जर मी त्या घरात आलो तर ऊर्जा सोबतच येईल, अन्यथा मी त्या घरात येणार नाही
असं इकडे शौर्य त्याच्या डॅडला सांगत असतो. पण त्याच्या डॅडला मात्र ही गोष्ट पटतच नसते. त्यांना असं वाटत असतं की नाही, माझा मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे, एवढंच त्याचं चाललेलं असतं. इकडे शौर्य म्हणत असतो, डॅड बास, मला वाटलेलं की तुम्ही आम्हाला दोघांना घेऊन जायला आला असेल, तुम्ही आमच्या लग्नाचा स्वीकार केलेला असेल, पण तसं जर झालेलं नसेल तर तुम्ही चुकताय डॅड. मी कुठेही येणार नाही, कारण मी ठरवलेलं आहे, माझं ऊर्जासोबत लग्न झालेलं आहे आणि ऊर्जा जर त्या घरात आली तरच मी त्या घरात येणार आहे. इकडे सगळेजण आता डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी जमलेले असतात. पण नाश्त्याला आता फक्त आदित्य त्याचबरोबर आजी एवढेच असतात. तेवढ्यातच प्रभाकर तिथे येतो. आजी म्हणतात की बरं झालं आलास तू, मला वाटलेलं की आज नाश्त्यालाही येणार नाही, घर सोडून वगैरे जाणार आहेस की काय असं वाटलेलं मला. तेव्हा प्रभाकर म्हणतो की म्हणजे, तेव्हा आईसाहेब सांगतात की हे बघ कसं आहे, ही आपापसातली तुमची भांडणं आहेत, ती लवकरात लवकर मिटवायची आणि दोघांनी मिटवायची आहेत ती, अजिबात कुठलाही गोंधळ घालायचा नाहीये. आणि बंद करा ही नाटकं, शैलजाला पण सांग, ती कुठे गेली आता. तेव्हा लगेचच तिथे सोनल असते. ती म्हणते की ते शेजारचे आहेत ना, आई तिथे गेली, तिथं काम आहे म्हणाली तिचं, म्हणून तिकडे गेलेली आहे असं तिने सांगते. तेव्हा आजी म्हणतात की हे बघ, लक्षात येते ना प्रभाकर. प्रभाकर म्हणत असतो की हो, मी निर्णय घेतलेला आहे आणि मला तेच तुम्हाला सांगायचं होतं. याच्यावरती आजींचं म्हणणं असतं की निर्णय म्हणजे कसला निर्णय आणि काय ठरवलेस तू. तेव्हा प्रभाकर म्हणत असतो, मी बोलतो तुमच्याशी. तेव्हा आजी म्हणत असतात की हर्षवर्धन कुठे आहे, विजया कुठे आहे, शैलजा कुठे आहे. मग लगेचच तिकडे आता दिव्या येते आणि दिव्या म्हणत असते, नाही आईसाहेब आतमध्येच आहेत, त्यांनी दरवाजा उघडलेला नाहीये, मी खूप वेळा त्यांच्याकडे गेलेले होते पण त्यांनी काही रूमचा दरवाजा उघडला नाहीये. तेव्हा आजीसाहेब म्हणतात, म्हणजे नक्की काय झाले आता हिला. तेव्हा ती म्हणते नाही माहिती, आणि बाबा तर सकाळीच बाहेर गेलेत. हर्षवर्धन सकाळी सकाळी कुठे गेला. आदित्य म्हणत असतो एवढं अर्जंट मीटिंग वगैरे काहीच नव्हती. तेव्हा प्रभाकर म्हणतो की धाकट्या सुनेला आणि मुलाला आणायला गेला असेल, उपरती झाली असेल ना त्याला, म्हणून. आता असं उचकटपणे प्रभाकर तर बोललेलं असतं. दिव्या म्हणत असते नाही माहिती मला, आजीसाहेब हे सगळं आज मी केले, माझ्या स्वतःच्या हातांनी मी हे सगळं बनवलेलं आहे असं म्हणत दिव्या तिचाच मोठेपणा आता सगळ्यांना सांगत असते. आणि त्याचबरोबर आजीसाहेब म्हणत असतात की विजयाला बोलवून आण. तेव्हा दिव्या म्हणते की नाही, मी खूप वेळा त्यांना बोलवायला गेले होते पण त्या यायलाच तयार नाहीयेत. तेव्हा हर्षवर्धन नक्की तिकडे गेला असेल तर काय झालं असेल, हर्षवर्धन आता काही गोंधळ तर घालून ठेवणार नाहीये ना, हे आजींच्या डोक्यात चालू असतं. कारण शौर्य पण तेवढाच हट्टी आहे आणि शौर्याचा हट्ट बरोबर पण आहे असं आजींचं म्हणणं असतं. कारण त्याची इच्छा आहे की त्याचं लग्न झालेलं आहे, त्याची बायको सोबत असली पाहिजे. हा हट्ट काही चुकीचा नाहीये. इकडं शौर्य म्हणतो की डॅड तुम्ही चुकताय, मी ऊर्जासोबत लग्न केले आणि ऊर्जा त्या घरात आली तरच मी त्या घरात येणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर ऊर्जाला एक्सेप्ट केलं तरच मी तुम्हाला त्या घरामध्ये दिसेल. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का शौर्य, मी समजू शकतो, तू या चाळीत राहिला, एक दिवस राहिला, झालं, पोट भरलं तुझं, पूर्ण झाली तुझी इच्छा. फक्त आता मला तुला एकच सांगायचं आहे, ते म्हणजे की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे थ्रिल आहे रे. एक म्हणजे रोजचा तोचपणा याने कंटाळा आला होता तुला, चेंज हवा होता तुला लाईफमध्ये. मग झालं, तू लग्न केलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी हे लग्न केलेलं असलं तरीही या लग्नाला काही अर्थ नाही. कारण हे लग्न जरी तू केले, तू म्हणतोयस ना तुला तुझ्या बायकोसोबत राहायचंय, तुझी बायको आहे, हे सगळं मला पटतंय, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, कारण या लग्नाला तुझे आई वडील नव्हते, कुणीतरी 4 मंत्र म्हटले आणि तुम्ही अग्निभोवती फेऱ्या मारल्या म्हणजे लग्न झालं असं नसतंय. त्याला थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद हवा असतो आणि त्या लग्नामध्ये आम्ही होतो का, त्यामुळे या लग्नाला काही अर्थ नाही. शौर्य म्हणतो डॅड बाद झालं, आतापर्यंत मी तुमचं ऐकून घेत होतो, तुम्ही माझे डॅड आहात म्हणून. जर तुम्ही माझ्या बायकोबद्दल आणि माझ्या आणि तिच्या नात्याबद्दल जर काही बोलणार असाल तर मी ऐकून घेणार नाहीये. कारण आतापर्यंत मी शांतपणे गोष्टी ऐकून घेतले, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल तसं बोलाल आणि मी ते ऐकून घेतलं पाहिजे, तर तसं होणार नाही असं शौर्याने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र हर्षवर्धन पाहतच राहतो. हर्षवर्धनला कळायचंच बंद होतं. हर्षवर्धन म्हणतो शौर्य अरे बाद झालं, मला माहिती आहे हे सगळं,
पण ह्या लग्नाला अर्थच नाहीये रे. कोणतं लग्न? कसलं लग्न हे? शौर्य म्हणतो, डॅड बास, मी तुम्हाला सांगितलंय ना. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. मला पटतच नाहीये तुमचं वागणं. तुम्ही ज्या पद्धतीने आता बोलताय ना, ती पद्धतच चुकीची आहे, असं शौर्य सांगत असतो. काही झालं तरी ऊर्जा माझी बायको आहे आणि माझी बायको ही माझ्याबरोबर असणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या बायकोचा मला मान राखला पाहिजे. कारण माझी बायको जर त्या घरात येणार नाही तर मी त्या घरात येऊ शकत नाहीये. कारण मी माझ्या बायकोला तसं वचन दिलेलं आहे तिला आयुष्यभर साथ देण्याचं. आता मात्र इकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धन चिडलेला असतो, पण त्याच वेळी ऊर्जा म्हणते, बस झालं, तुम्ही आतापर्यंत खूप बोलला. चाळीतली लोक, चाळीतलं हे, चाळीतलं ते, हे सगळं मी ऐकून घेतलं. पण आता मात्र मी काहीच ऐकून घेणार नाही. कारण आम्ही मान्य तुमच्या एवढे मोठे नसेल, आमचा क्लास तुमच्या एवढा मोठा नसेल, तुमच्या एवढे श्रीमंत नसेल, पण आम्ही मात्र मनाने तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहोत. म्हणून आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या लोकांबद्दल, माझ्या नात्याबद्दल बोलत होता ते ऐकलं मी. पण आता जर माझ्या आणि माझ्या शौर्याच्या नात्याबद्दल जर तुम्ही बोलणार असाल तर मी एक शब्दही ऐकणार नाही. कारण आम्ही लोक शांत आहोत, गरीब आहोत, म्हणून आमचा स्वाभिमान आम्ही गहाण ठेवलेला नाही. कारण तुमच्या एवढा क्लास आमच्याकडे नाही, मान्य मला, पण त्यापेक्षा कितीतरी मोठा मनाचा मोठेपणा आहे आणि मनाचा चांगुलपणा आहे. त्याचबरोबर इतरांना आदर देण्याची आमच्याकडे वृत्ती आहे. म्हणून तर इतका वेळ झाला इथं सगळेजण तुमचं ऐकून घेत आहेत. पण माझ्याच घरात येऊन तुम्ही जर माझ्या आणि शौर्याच्या नात्याबद्दल वाटते ते बोलणार असाल तर मी ते ॲक्सेप्ट करणार नाही, असं ती बोलत असते. हर्षवर्धन म्हणतो की तू मला सांगणार आहेस नातं? ती म्हणते हो. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय माझं आणि शौर्य माझा नवरा आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मात्र हर्षवर्धनला राग येतो. आता ऊर्जाने काही उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात केली. ही गोष्ट काही हर्षवर्धनला पटत नसते. कारण हर्षवर्धन म्हणजेच दी हर्षवर्धन जहागीरदार आहे आणि आता त्याला हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा मात्र आता मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोलत असतो ते पाहून ऊर्जालाही रागच आलेला असतो. शौर्य म्हणतो की बास झालं डॅड, आत्तापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं केलेलं आहे ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाही आणि मी तुमची कोणतीच गोष्ट ॲक्सेप्ट करणार नाही, असं इकडे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऊर्जाची आई पाहत असते. शौर्याला ऊर्जा बाजूला घेऊन येते आणि शौर्याला म्हणत असते की हे बघ शौर्य, कसं आहे माहिती आहे का, माझं जेव्हा लग्न ठरलेलं होतं माझ्या आईनं तेव्हा मला सांगितलेलं होतं की जोपर्यंत त्या घरातले मला ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत ती माझी पाठवणी करणार नाही, असं तिने मला सांगितलेलं होतं. पण आज मी तुला सांगते की तू त्या घरामध्ये पुन्हा जा. तुझे बाबा तुला न्यायला आलेत. माझी अशी कधीच इच्छा नाही की तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कराव्यात किंवा तू तुझ्या घरच्यांना सोडून हे सगळं करावं, हे मला कधीच मान्य नाही, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि तिला घेऊन हर्षवर्धनच्या समोर येतो आणि सांगू लागतो की हे बघा, एवढं सगळं होऊ नये, माझी बायको तुमची बाजू घेते आणि मी तुमच्यासोबत असलं पाहिजे हे मला सांगते. कारण तिला असं वाटतंय की तिच्यामुळं आपलं नातं तुटू नये, मी तुमच्यासोबत राहावं. शौर्याला ऊर्जा एवढंही म्हणालेली असते, आपण या पृथ्वी तलावर कुठेही असलो तरी आपण दोघं आहोत तर नवरा बायकोच ना. त्याच्यामुळं काहीही झालं तरीही तू या गोष्टींचा विचार नको करू शौर्य, असं तिने सांगितलेलं असतं. पण शौर्य म्हणतो की डॅड, काही झालं तरीही मी ऊर्जाला सोडून त्या घरात येणार नाही. जेव्हा तुम्ही ऊर्जाचा सून म्हणून स्वीकार कराल तेव्हाच मी तिथे येणार आहे. जर तुम्हाला ऊर्जा माझी पत्नी म्हणून मान्य नसेल तर मीही तुमचा मुलगा नाही, असं एवढं स्पष्टपणे शौर्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र ऊर्जा शौर्य एकमेकांकडे पाहत असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात, एवढं सगळं झालेलं असतं. परंतु आता मात्र ऊर्जाला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण शौर्याने तिथं स्पष्टपणे सांगितलंय, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ॲक्सेप्ट केल्याशिवाय मी येणार नाही. कारण शौर्य सांगत असतो, हे बघा डॅड, एवढं सगळं होऊनही ती मुलगी तुमची बाजू घेते, पण तुम्हाला ती सून म्हणून मान्य नाहीये, त्यामुळं तुम्ही जाऊ शकता.
तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मला माहिती होतं की काय होणार आहे इथं, या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या, पण तरीही मला वाटलेलं की तू येशील म्हणून मी तुला न्यायला आलेलो होतो. शौर्यने तर स्पष्टपणे नकार दिलेला असतो आणि शौर्यने सांगितलेलं आहे की मी कुठेही येणार नाही, ऊर्जाने कितीही समजवलेलं असलं तरीही. शौर्य त्याच्या निर्णयावर ठाम आहे. इकडे आजीसाहेबांना असं वाटत असतं की हर्षवर्धनने आता आणखी काही गोंधळ घालून ठेवू नये असं त्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे शौर्यनं आता ऊर्जाची साथ द्यायचं ठरवलेलं आहे. आयुष्यभर ऊर्जाची साथ देणार आहे असंही शौर्याने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र शौर्य आता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करतोय, तरीही ऊर्जाने स्पष्टपणे तिचा निर्णय सांगितलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.